नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फायनान्शियल वेलनेस आणि अबंडन्स किंवा आर्थिक संपन्नतेचे सिक्रेट्स. हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये धनाची कमतरता कधीही पडणार नाही. भारत ही जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था. आज ती जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि याचा आम्हा सर्वांना अभिमान आहेच. तुम्हाला माहीत आहे का, 75 वर्ष लागली आपल्याला $3 ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत येण्यासाठी आणि याच वर्षी आपण $4 ट्रिलियन या वर्षाच्या शेवटच्या क्वार्टरमध्ये गाठू शकतो. आणि त्याही पुढची संधी म्हणजे आणखीन 3 ट्रिलियन जोडण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 8च वर्ष लागणार आहेत. आणि अशी संधी 100 वर्षातून एकदाच येते आणि तोच हा काळ असणार आहे. परंतु हा पैसा कमावण्याच्या बाबतीत मात्र आपल्या मनामध्ये खूप सारे भ्रम असतात. त्यातील 3 महत्त्वाचे भ्रम आपण पाहूयात. सगळ्यात पहिला भ्रम म्हणजे पैसा म्हणजे सर्वस्व, त्यामुळे तो लपून ठेवण्याची वृत्ती काही लोकांच्या मध्ये येते आणि ती काढून टाकली पाहिजे. दुसरा म्हणजे पैशाला मोल न देणारे लोक, म्हणजे हातामध्ये पैसा आल्यानंतर त्याचा योग्य वापर न करता तो उधळणे, ही वृत्ती काही लोकांच्या मध्ये येतेच आणि आपण समाजामध्ये ती पाहतो सुद्धा आणि ती सुद्धा वृत्ती आपण काढून टाकली पाहिजे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे पैशांपासून पलायन करणे, म्हणजे पैशापासून पळून जाणारे. पैशाला घाबरणारे लोक खूप आहेत. म्हणजे कुणीतरी जर तुमच्या हातामध्ये 10 करोडची जर बॅग दिली किंवा 10 करोडच्या सोन्याच्या विटा दिल्या आणि त्या बॅगेमधून दिल्या आणि तुम्हाला सांगितलं की ही बॅग तू घेऊन जा, तर तुम्ही सर्वप्रथम घाबरणार की तुम्हाला आनंद होणार? विचारा तुम्हालाच हा प्रश्न. आता दिवाळी जवळ येत आहे. दिवाळी हा समृद्धीचा सण आणि पैशांना आकर्षित करण्याचा सण. तुमच्या जीवनात महालक्ष्मीला आमंत्रित करण्याची जर वृत्ती तुम्ही जोपासली तर त्यासाठी हीच सर्वोत्तम संधी आहे. आपल्या अध्यात्मानुसार स्त्री ही आपल्या घरातील लक्ष्मी असते आणि त्यामुळेच दिवाळीच्या या निमित्ताने माता लक्ष्मीचे पूजन सर्वत्र अत्यंत श्रद्धेने केले जाते. भगवान नारायण साध्य असेल तर ते प्राप्त करण्याचे लक्ष्मी हे साधन आहे. आणि 8 प्रकारच्या संपत्ती किंवा लक्ष्मी आहेत, तर त्या कोणत्या? सर्वात पहिली म्हणजे आदिलक्ष्मी, त्यानंतर धनलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राजलक्ष्मी. आपण या प्रत्येक प्रकारच्या संपत्तीबद्दल बोलूयाच, पण त्यापूर्वी आपल्या पैशाबद्दल ज्या काही चुकीच्या समजुती आहेत त्या आपण आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकूयात. पहिली समजूत म्हणजे पैसा कमवणे कठीण आहे, हे पहिल्यांदा मनातून पूर्णपणे काढून टाका. दुसरी म्हणजे उसने दिलेले पैसे परत मिळत नाहीत. तिसरा म्हणजे पैसा अधिक कटकटी निर्माण करतो. चौथी म्हणजे पैसा म्हणजे भूत किंवा पैसा म्हणजे परमेश्वर. 5वी म्हणजे पैसा येतो पण राहत नाही. 6वी म्हणजे पैसा येताच मित्र सुद्धा वैरी बनतात. 7वा तर गमतीदार आहे, हाताला खाज सुटले म्हणजे पैसा मिळतो. 8वा म्हणजे पैशाने वाटेल ते विकत घेता येतं, हेही योग्य नाही आहे. आणि 9वी म्हणजे श्रीमंत झालो की आपली आध्यात्मिकता कमी येते. या सर्वच्या सर्व चुकीच्या समजुती आहेत आणि यातूनच आपण आपल्या मनाचे चुकीचे प्रोग्रामिंग करतो आणि आपण चुकीच्या समजुतीनुसार आपला मार्ग पकडतो आणि त्याचमुळे आपल्याला पैसा मिळवण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. पैसा मिळवण्यासाठी काय बरं मूलभूत गोष्टी आहेत? जसं की आपल्या कुटुंबामध्ये स्त्रिया आणि मुली या धनाच्या देवी महालक्ष्मीचे प्रतीक आहेत. सनातन धर्मातील भावना अशी आहे की स्त्रिया ही प्रत्येक घरातील संपत्ती आहे आणि या घरच्या लक्ष्मींना जर का आपण दुखावलं तर या अष्टलक्ष्मीमधील कोणती ना कोणती लक्ष्मी आपल्यावरती रुसते म्हणजे रुसते. आणि ती कशी रुसते ते आपण पुढे पाहूच. उदाहरणार्थ, जर का आपण स्त्रियांची काळजी घेतली नाही, जर पतीने त्यांना सोडून दिले, त्यांच्याशी कठोरपणे वागले, त्यांची छेडछाड केली, जुगार खेळला, मद्यपान केलं किंवा असे काही केले की जिथे तिला घरात सन्मानच नाही, जर सन्मानाने वागवले जात नाही तर ते रागाने भरलेले घर आहे आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद ते हिरावून घेतला जातो. अशा वातावरणात अराजकता राज्य करते. जेव्हा आपल्या कुटुंबातील स्त्रिया दुःखी असतात तेव्हा तुम्हाला असे कुटुंब सापडेल त्यांची लक्ष्मीच नाहीशी होते. याउलट जेव्हा स्त्रियावरती प्रेम, आदर असा केला जातो तेव्हा तुम्हाला दयाळूपणा, आध्यात्मिकता, साधना, विपुलता आणि सुसंवादाने भरलेले घर मिळेल. त्या घरातील मुलांवर प्रेम, पालनपोषण, काळजी आणि त्यांचा आदर केला जाईल. स्त्रियांबद्दल आदर आणि प्रतिष्ठा दाखवणे जीवनाच्या प्रत्येक पैलूवरती खोल परिणाम करते. तुमच्या संपत्तीला प्राधान्य कसे द्यायचे हा तुमचा निर्णय आहे. तुमच्याकडे असलेली सर्व संपत्ती कुठे खर्च करायची हा निर्णयही तुमचा आहे. या संपत्तीचा सर्वोत्तम वापर कसा करायचा हा तुमचा निर्णय आहे. या संदर्भात संपत्ती केवळ पैशाच्या संपत्तीचा संदर्भ देत नाही. महालक्ष्मी ही 8 रूपामध्ये येते. 8 सामान्य संपत्तीच्या श्रेणीसह
पारंपरिक वास्तुशास्त्रामध्ये अष्टलक्ष्मी किंवा 8 दिशांना वास करणाऱ्या 8 लक्ष्मीचा उल्लेख आहे. अष्टपैलू, अष्टदिशा, अष्टगुणसंपन्न, अष्टप्रधान, अष्टलक्ष्मी, अष्टविनायक, अष्टप्रहर. 8 दिशांकडून लक्ष्मी येते, त्यामुळे त्यांना अष्टदिक्पाल असेही म्हणलं जातं. वास्तुशास्त्र आपण फक्त द्विमितीय दृष्टिकोनातून पाहतो, त्यामुळे 8 दिशा येतात. परंतु त्रिमितीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर ऊर्ध्व आणि अधर याही दिशा येतात. आता पाहूयात प्रत्येक लक्ष्मीचा काय गुणधर्म आहे आणि प्रत्येक लक्ष्मी काय देते आणि ती नसली तर काय घेते. पहिली लक्ष्मी म्हणजे आदिलक्ष्मी, याबद्दल जाणून घेऊयात. ही दक्षिण दिशेकडून येते. ही संपत्ती आणि समृद्धीचा सतत प्रवाह आहे. आपण कधी विचार केला आहे का की आपण या पृथ्वी तलावरती का बरं आलो आहे? किती आहे आपलं वय? 25, 35 की 75? मग 30-40 वर्षापूर्वी मी कुठे होतो? माझा मूळ स्रोत कुठे आहे? मी कोण आहे? आणखीन 30-40-50 वर्षानंतर हा देह राहणार आहे की नाही? मग मी कुठे जाईन? मी आलोय कुठून? मी इथे आलोय की कायमचा इथे आहे? आपल्या मूळ स्रोताचे ज्ञान होणे हीच आदिलक्ष्मी होय. मग नारायण आपल्या नजीक असतात आणि आपल्या स्रोताचे ज्ञान होते. तो सर्व भयापासून आणि भीतीपासून मुक्त होतो आणि संतोष आणि आनंद प्राप्त करतो. हीच ती आदिलक्ष्मी होय. आदिलक्ष्मी निव्वळ ज्ञानी व्यक्तींजवळ असते आणि ज्याच्याजवळ आदिलक्ष्मी असते, समजा की त्याला ज्ञान प्राप्त झालेच. आता दुसरी महत्त्वाची लक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मी. ही उत्तरेकडून येते. कोणतेही उत्पन्न, आराम, पुण्य आणि चारित्र्य यांची संपत्ती, घर नेहमी संपत्तीनं भरलेलं असतं. त्याला विविध स्रोतापासून उत्पन्न मिळत राहावे. धनलक्ष्मी सर्वांनाच माहिती आहे. धनाच्या इच्छेपोटी आणि अभावामुळे माणूस अधर्म करतो, हिंसा करतो, चोरी करतो, फसवणूक करतो, यासारखी चुकीचे कामं करतो. परंतु डोळे उघडून पाहत नाहीत की आपल्याजवळ काय आहे. जोर जबरदस्तीने कधीही धनलक्ष्मी येत नाही आणि आली तरी सुख आणि आनंद देत नाही, तर निव्वळ दुःखच देते. काही व्यक्ती धन म्हणजे लक्ष्मी मानतात आणि तिला प्राप्त करणे हेच त्यांचे लक्ष्य बनवतात. मरेपर्यंत पैसा गोळा करतात, बँकेत ठेवतात आणि मरूनही जातात. ज्यांनी धन हेच लक्ष्य बनवले आहे ते दुःखीच होतात. काही व्यक्ती धनाला दोष देतात. पैसे नाहीत तेच ठीक आहे, पैसा चांगला नाही, पैशामुळे हे घडते ते घडते, हा सर्व गैरसमज आहे. त्यामुळे धनाचा सन्मान करा, सदुपयोग करा आणि मगच धनलक्ष्मी स्थिर होईल. लक्ष्मीची पूजा करा. लक्ष्मी ही चंचल असते, म्हणजे ती सतत चालत असते. चालत राहिली तरच तिचे मूल्य आहे ना. बंद जर राहिली तर तिचे काहीही मूल्य नाही. म्हणून धनाचा सन्मान करा आणि सदुपयोग करा. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची लक्ष्मी, जिचे खूप महत्त्व आहे, ती म्हणजे विद्यालक्ष्मी. बुद्धी, ज्ञान, कला, विज्ञान या सर्वांची संपत्ती म्हणजे हिच्यामुळेच आहे. हिच्यामुळेच व्यक्तीला समाजामध्ये खूप प्रसिद्धी प्राप्त होते. ज्याची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढते, तो जीवनामध्ये अनेक प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त करतो. देवी लक्ष्मी आणि सरस्वतीचे चित्र पाहिले की लक्षात येईल की लक्ष्मी ही पाण्याच्या वर कमळावरती स्थित असते. पाणी ही अस्थिर असते, म्हणून लक्ष्मी देखील पाण्यासारखी चंचल आहे. मात्र विद्यालक्ष्मी सरस्वती ही पाषाणावर स्थिर आहे. विद्या, ज्ञान येते तेव्हा जीवनामध्ये स्थिरता येते. आपल्या हातून विद्येचा देखील दुरुपयोग होऊ शकतोच. शिकणे हा एकमेव उद्देश असेल तर ती विद्या लक्ष्मी होऊ शकत नाही. शिकणे आणि शिकल्यावर त्या शिक्षणाचा वापर केला तेव्हाच ती विद्या लक्ष्मी होईल. चौथी लक्ष्मी ही धान्य लक्ष्मी. आग्नेय दिशेकडून ही येते. धान्य आणि आरोग्याची संपत्ती. जेव्हा आपण देवाकडे आनंदाची इच्छा व्यक्त करतो तेव्हा नेहमीच असे आपण म्हणतो की आपले घर संपत्तीने परिपूर्ण असावे. देवीचे या स्वरूपाची साधना केल्यामुळे व्यक्तीचे घर नेहमी अन्नधान्याने भरलेले असते. देवी लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये अन्नाच्या रूपामध्ये वास करते. ज्या लोकांच्या घरामध्ये अन्नाचा अपव्यय होतो, लक्ष्मी ज्या घरापासून दूर जातात, कारण अन्न हे देखील लक्ष्मीचे प्रतीक आहे. लक्ष्मी ती या घरापासून दूर जाते कारण अन्न हे देखील लक्ष्मीचे प्रतीक आहे. धनलक्ष्मी जवळ असली तरी धान्यलक्ष्मी आहे असे म्हणू शकत नाही. धन आहे परंतु काही खाऊ शकत नाही. भाकरी, चपाती, रोटी, भात, साखर, मीठ खाऊ शकत नाही. याचा अर्थ धनलक्ष्मी आहे पण धान्यलक्ष्मीचा अभाव आहे. कित्येक लोक तुम्ही पाहिले असेल की जे आजारी आहेत. ग्रामीण भागामध्ये मुबलक धान्य असते, तेथील लोक 2-4 दिवसासाठी खायला प्यायला घालायला हायगय करत नाहीत. इथे धन जरी नसले तरी धान्य आहे, तेथील लोक छानपैकी खातात आणि खायलाही घालतात. पण शहरी लोकांच्या तुलनेमध्ये तेथील लोकांच्या आहाराची गुणवत्ता आणि प्रमाण देखील जास्त असते. इतकेच नाही तर त्यांची पचन क्षमता देखील चांगली असते. धान्याचा वापर आणि सन्मान करणे म्हणजेच धान्यलक्ष्मी. जगात सर्वत्र सर्वांना भोजन गरजेचे आहे. भोजन खराब करू नका, वाया घालवू नका.
बहुतेक वेळा जेवढे भोजन बनते तेवढे वाया जात असते, फेकून दिले जात असते. हॉटेलमध्ये इतरत्र आपण पाहतो, इतरांना देत पण नाही. असे कदापिही करू नका. भोजनाचा सन्मान करणे हीच धान्य लक्ष्मी होय. पाचवी ही बऱ्याच जणांना माहीत नसलेली लक्ष्मी म्हणजे धैर्य लक्ष्मी. ही नैऋत्य दिशेकडून येते. संयम, आध्यात्मिक शक्ती आणि धैर्याची संपत्ती वीरलक्ष्मी हे या कात्यायनीचे रूप मानले जाते. शुद्ध अंतःकरणाने पूजा करण्यामुळे देवी वीरलक्ष्मी आपल्या भक्ताला अकाली मृत्यूपासून वाचवते. आईच्या कृपेने भक्तामध्ये आत्मविश्वास आणि धैर्य देते. घरी सर्व काही आहे, धन आहे, धान्य आहे, सारी संपन्नता आहे, पण आपण भित्री आहोत. असं जर असलं तर श्रीमंत कुटुंबातील मुले बहुतेक वेळा भित्री असतात. हिम्मत म्हणजे धैर्य एक संपत्ती आहे. नोकरीतील लोक नेहमीच आपल्या वरिष्ठांना घाबरून असतात. व्यापारी लोकही निरीक्षकांना घाबरून असतात. आम्ही नेहमी अधिकाऱ्यांना विचारतो की तुम्हाला कसा सहाय्यक आवडेल. तुमच्यासमोर नेहमी घाबरलेला की तुमच्याशी धैर्याने जो तुमच्याशी संपर्क करेल तो. जो सतत तुमच्यासमोर घाबरलेला असेल तो नेहमी खोटं बोलत राहील, खोट्या गोष्टी सबबी सांगत राहील. अशा व्यक्तीसोबत तुम्ही काम करू शकणार नाही. तुम्ही असा सहाय्यक पसंत कराल जो धैर्याने काम करेल आणि इमानदारीने तुमच्याशी बोलेल. हे लोक का घाबरतात अधिकाऱ्यांसोबत? का बरं? कारण आपल्या जीवनाशी संपर्क झालेला नाहीये. आपल्या आतमध्ये अशी शक्ती आहे, दिव्य शक्ती, जी सतत आपल्या सोबत असते. हीच ती धैर्य लक्ष्मी होय. धैर्य लक्ष्मी जर असली तरच जीवनात प्रगती होते. ज्या प्रमाणात धैर्य लक्ष्मी असेल त्याच प्रमाणामध्ये प्रगती होईल. व्यापार असो किंवा नोकरी असो, धैर्य लक्ष्मीची आवश्यकता ही सर्वांनाच असते. सहावी लक्ष्मी म्हणजे संतान लक्ष्मी. ही ईशान्य दिशेकडून येते. इष्ट कुटुंब, मुले, सामाजिक संबंधांची संपत्ती. आयुष्यात तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुमच्या घरात जर मुले नसतील तर माणसाचा आनंद अपूर्ण असतो. श्रीमंतीच्या देवी लक्ष्मीच्या या स्वरूपाची पूजा केल्याने सुंदर, सद्गुणी आणि सुसंस्कृत संतानाची प्राप्ती होते. संतान म्हणजे आपलीच मुले नाहीत, ज्यांना आपण मानतो ती सुद्धा मुले असतात. अशी मुले जे प्रेमाची पुंजी असतील, प्रेमाचे नाते असतील तरच ती संतान लक्ष्मी होय. ज्या मुलांमध्ये ताण तणाव येत नाही किंवा ताण तणाव कमी होतो ती संतान लक्ष्मी होय. ज्या मुलांमुळे सुख, समृद्धी, शांती मिळेल ती संतान लक्ष्मी होय. आणि ज्या मुलांमुळे भांडण, तणाव, त्रास, दुःख, पीडा होईल ती संतान लक्ष्मी. मग ते संतान तुमचं स्वतःचं असेल किंवा तुम्ही सांभाळत असेल ते, किंवा समाजातील संतान. सातवी लक्ष्मी म्हणजे सर्वांना हवी असलेली अशी विजयलक्ष्मी. वायव्येकडील दिशेकडून ही येते. मार्गावरील सर्व अडथळ्यांवरती मात करण्यासाठी विजयाची संपत्ती ही शक्ती. जर तुम्ही कोणत्याही प्रकरणाबद्दल न्यायालयाच्या कचाट्यात सापडले असाल किंवा तुम्हाला नेहमी शत्रूंची भीती वाटत असेल तर तुम्ही देवी विजय लक्ष्मीची साधना अवश्य करा. देवी विजय लक्ष्मीच्या कृपेने शत्रू स्वतः आपला पराभव मानून तुमच्यापुढे गुडघे टेकेल. काही व्यक्तींच्याकडे सर्व साधन सुविधा असतात देखील ते जे काही करतील त्यात त्यांना यश मिळत नाही. जे काम हातात घेतील ते काम बिघडलेच म्हणून समजा. काम होणारच नाही म्हणजे विजयलक्ष्मीची कमतरता आहे. बाजारातून काहीतरी आणायला गेले तर ते मिळणारच नाही. रिक्षात बसतील तर रिक्षाच बिघडेल, टॅक्सीत बसले तर टॅक्सी बिघडेल, टॅक्सीने जर बाजारात पोहोचले तर दुकानेच बंद झाली, अशी स्थिती होईल. तुम्हाला असं वाटतं की मी स्वतः जाऊन काम केले असते तर बरं झालं असतं. अगदी छोटं छोटं काम देखील करू शकत नाहीत ही लोक. आणि इथेच विजयलक्ष्मीची कमी असते. परिस्थिती तरी विपरीत असेल, काहीतरी बहाणे तरी सांगतील. कोणत्याही कामामध्ये सफलता न मिळणे म्हणजे विजयलक्ष्मीची कमतरता होय. आणि शेवटची आणि आठवी लक्ष्मी म्हणजे गजलक्ष्मी किंवा राजलक्ष्मी. ही पश्चिमेकडून येते. प्राण्यांची संपत्ती, शक्ती, राजेशाही. गजावरती स्वार असलेल्या देवी लक्ष्मीच्या या रूपाची पूजा केल्याने व्यक्तीला राजसत्ता, सरकार इत्यादीपासून अनेक प्रकारचे सुख प्राप्त होते. देवीचे हे रूप शेती करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा वरदान मानले जाते. असे मानले जाते की देवीच्या या स्वरूपाची पूजा केल्याने शेतकऱ्यांना चांगले पीक मिळते. आता राजलक्ष्मी म्हणा किंवा भाग्यलक्ष्मी म्हणा, दोन्हीही एकच आहेत. सत्ता. एखादी व्यक्ती मंत्रिपद प्राप्त करून काहीही सांगायला, बोलायला जर लागला तरी त्याचे कोणीही ऐकत नाही. त्याची सत्ता कोणीही मान्य करत नाही. बऱ्याचदा कार्यालयात देखील असे दिसते. मालकाचे कोणीच ऐकत नाही पण क्लार्कचे मात्र ऐकतात. त्यांचाच हुकूम चालतो. एका ट्रेड युनियनच्या प्रमुखाजवळ जितकी राजलक्ष्मी असते तेवढी शहरातील मित्र मालकाकडे मात्र नसेल. शासन करण्याची क्षमता म्हणजे राजलक्ष्मी. आता बरेच जण विचार करतात की संपत्ती म्हणजे फक्त पैसा. परंतु या अष्टलक्ष्मी आपल्याला दाखवतात 8 प्रकारचे धन, संपत्ती आणि लक्ष्मी आपल्याकडे असतील तर आपण परिपूर्णतेने श्रीमंत असतो. हे 8 प्रकारचे धन एक दुसऱ्याशी संलग्न आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे हे 8 धन
कमी अधिक प्रमाणात असतातच. आपण त्याचा किती सन्मान करतो, किती वापर करतो हे आपल्यावरती अवलंबून आहे. या 8 लक्ष्मींचे नसणे यालाच अष्टदारिद्र्य म्हणतात. लक्ष्मी असो वा नसो, नारायण नक्कीच प्राप्त होतील. कारण नारायण दोन्हीमध्ये आहेत. लक्ष्मीनारायण आणि दरिद्री नारायण. दरिद्री नारायणाला भोजन दिले जाते, तर लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते. साऱ्या जीवनाचा प्रवाह हा दारिद्र्य नारायणाकडून लक्ष्मीनारायणाकडे जाण्याचा आहे. दुःखाकडून समृद्धीकडे, जीवनातील वृक्षपणाकडून अमृताकडे जात असतो. व्यवसाय ठप्प झाला असेल, नोकरी किंवा कामामध्ये अडचण आली असेल, किंवा उत्पन्नाची सर्व साधने संपली असतील आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल, तर आयुष्य सुखी आणि समृद्धी होण्यासाठी तुम्ही देवी लक्ष्मीच्या या 8 स्वरूपांची पूजा अवश्य करायला हवी. अष्टलक्ष्मींची पूजा केल्यामुळे तुम्हाला केवळ संपत्तीच नाहीत, तर कीर्ती, आयु, वाहन, पुत्र, घर इत्यादीची प्राप्ती होते. अष्टलक्ष्मीची साधना केल्यामुळे तुम्हाला 8 प्रकारचे ऐश्वर्य मिळू लागतात. देवी लक्ष्मीच्या 8 रूपांची भक्तीने पूजा केल्यामुळे तुम्हाला तेज, सामर्थ्य, धैर्य, सौंदर्य आणि अनेक प्रकारचे आनंद मिळतील. जीवनातील बहुविध वेगवेगळ्या प्रकारच्या प्राधान्यांच्या बडीमारासह संभाव्य संपत्तीची ही असंख्यता लक्षात घेता आम्हाला दिलेल्या संपत्तीचा वापर कसा करायचा याचे सर्वोत्तम निर्णय घेणे कधीकधी कठीण असते. यात आश्चर्य काहीच नाही. पण तुम्ही डोळे उघडून जर निर्णय घेतले तर हे सर्व शक्य आहे. पैशाबद्दल समृद्धीचेही काही रहस्य सांगत आहे, ज्यामुळे लक्ष्मी तुमच्याकडे सदैव येत राहील. तर काय बरं आहेत हे नियम? सर्वात पहिले म्हणजे बचत करण्याची सवय लावा. बजेट बनवा. पैसा ही गरज बनवा, आकर्षण, मोह किंवा आसक्ती नव्हे. पैशाचा निचरा झाला पाहिजे, पण ते योग्य ठिकाणी खर्च झालाच पाहिजे. याला चक्र म्हणतात. पैशाच्या प्रवाहामध्ये कुठलाही अडथळा आणू नका. फसवणूक करून हे अडथळे निर्माण होतात. धनिकांविषयी ईर्ष्या वा द्वेष अजिबात असता कामा नये. पैशाचा तुम्ही आदर केला पाहिजे. किती गेले असा विचार न करता किती मिळाले असे म्हणा. मनी मंत्राचा, अबंडन्सचा, इनफ, विपुलतेचा प्रयोग करा. लक्ष्मीची प्रार्थना करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैशाचे मालक व्हा, रखवालदार नाही. पैशाची समस्या कधी निर्माण होते याचा एक फॉर्म्युला आहे. समस्या म्हणजे निष्काळजीपणा अधिक आळस अधिक वाईट सवयी मायनस तुम्हाला समज नसणे. पैशाचा गर्व नसावा. योग्य माणसाला दान करावे. आपल्या पैशाचा वापर आपल्या आरोग्य आणि आपला आनंद वाढवण्यासाठी व्हावा. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार सर्वात योग्य निर्णय घेत असताना नेहमी लक्षात ठेवा की जे देत असतात त्यांच्यासाठी महालक्ष्मी राहते, पण जे चुकीच्या दिशेने वळतात त्यांच्यासाठी महालक्ष्मी तुम्हाला एका झटक्यात सोडू शकते. ती पैशाच्या रूपामध्ये तुमच्याबरोबर राहू शकते, परंतु ती तुम्हाला इतर प्रकारच्या संपत्तीमध्ये सोडू शकते, जसं की समाधान आणि आनंद. आणि म्हणूनच तिच्याकडे लक्ष देण्याची आणि डोळे उघडे ठेवून निर्णय घेण्याची जाणीव होण्यासाठी तिला प्रार्थना करा. तुमची संपत्ती हुशारीने वापरण्याची शक्ती तिला मिळावी यासाठी तिला प्रार्थना करा. अध्यात्म हे आपण जे काही घेतो त्यापेक्षा जास्त देणे हे आहे. कारण जे स्वतःचे, त्याचे जीवन, त्याचे प्रयत्न, त्याचा वेळ आणि त्याची आर्थिक संपत्ती इतरांसाठी देतात, ज्यांना महालक्ष्मी आपल्या जीवनामध्ये, त्यांनीच महालक्ष्मीला आपल्या जीवनामध्ये आकर्षित केले आहे. महालक्ष्मी ही विपुलता आहे, जी कर्तव्याच्या पलीकडे जे देतात आणि योगदान देतात त्यांच्यामध्येच प्रकट होते. ती त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये संतुलित पद्धतीने प्रकट होते. चला तर या दिवाळीमध्ये या अष्ट महालक्ष्मींची उपासना करू, जाणीवपूर्वक पूजा करू आणि या 8 महालक्ष्मींना आपल्या जीवनामध्ये आकर्षित करण्याची वृत्ती आपल्या सर्वांमध्ये येऊ द्यात आणि तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धी येवो, हीच या लक्ष्मीप्रती प्रार्थना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आर्थिक संपन्नता जर आणायची असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले सिक्रेट्स परत परत पहा. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यामध्ये आर्थिक संपन्नता आणण्यासाठी मदत करून तुम्ही पुण्याचं काम करू शकता.